कामरगाव परिसरातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसमोर अतिवृष्टी आणि आता बोंडअळी आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे। बोंडअळीमुळे बोंडे पूर्णपणे सडली आहेत। असे दिसत असताना शेतकऱ्यांसमोर पराठी काढण्याची सुरुवात झाली आहे। तर काही शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरटी फिरून तर काही शेतकरी तणनाशक मारून कपाशीची हिरवेगार शेत काळजावर दगड ठेवून काळे करताना जिल्ह्यात दिसत आहे। त्यामुळे पुढे येणारी दिवाळी सणांमुळे दिवाळी अंधारात जाणार की काय अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे। सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। टेकाडी राहणार कामरगाव, माझे विळेगाव शिवारात 3 एकर शेत आहे। त्यामध्ये मी 1 एकरची पराठी लागवड केली होती। तसेच यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व बोंडअळीमुळे माझ्या 1 एकरात मला काहीच उत्पन्न मिळालं नाही कापसाचं। तरी माझी शासनाकडे दरखास्त आहे की आमचं जे झालेलं नुकसान आहे त्याच्याकडे थोडं लक्ष देऊन लवकरात लवकर आम्हाला नुकसान भरपाई द्यावी। त्यामुळे आमची दिवाळी जी आहे ते अंधारात जाणार नाही असं मी सर्व शेतकऱ्याकडून शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी। राजीव गावंडे, विदर्भ न्यूज, कामरगाव।